नमस्कार, यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यामध्ये असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील दिघी कोल्हे येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी भक्तराज पांडे आपल्या अविरत चाललेल्या 29 वर्ष सेवेतून नियंत्रित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहे। पांडे यांनी संपूर्ण गावाला अखंडितपणे घराघरापर्यंत पाणी पुरवठा केला। त्यांच्या या सेवेसाठी समस्त कर्मचारी व ग्रामस्थांना कृतज्ञता व्यक्त करता यावी यासाठी ग्रामपंचायत दिघी कोल्हे येथे पांडे यांचा सेवापूर्ती सोहळा पार पडला। या सोहळ्याला सरपंच प्रशांत कोल्हे, सचिव मानेकर, सौ रंजना नितनवरे, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश ढोक, रुपाली चौधरी, जगदीश कतलकर, सरला वाहने, श्रीमती बबिता गणवीर, सौ प्रीती ढंगारे, नरेश विनायक कोल्हे, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र नितनवरे व दिघी कोल्हे येथील शेकडो नागरिकांनी भक्तराज पांडे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला उपस्थिती दर्शविली। ब्युरो रिपोर्ट, यम्मी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। मी भक्तराज पांडे, ग्रामपंचायत कर्मचारी दिघी कोल्हे। मी 29 वर्षे माझी जी सेवा दिली त्या सेवेमध्ये मला काय अडीअडचणी आल्या त्या मी माझ्या पद्धतीनं पार पाडल्या आणि माझ्या सेवेत मी कुठल्याही प्रकारची कसर न सोडता मन लावून काम केलं। त्या कामाचे मला फळ पण मिळाले। आणि सरपंच आणि सचिव बद्दल काय सांगा? सरपंच यांचं खूप मला सहकार्य लाभलं, सचिवांचं पण सहकार्य लाभलं आणि आजपर्यंतही मला सहकार्य मिळत गेलं। त्याच्याबद्दल त्यांचे व गावकऱ्यांचे धन्यवाद मानतो।